बीडमध्ये झालेल्या विराट मोर्चामध्ये धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना आमदार सुरेश धस यांनी अनंत प्रतिष्ठान संदर्भात आरोप केले होते. मात्र त्यांनी केलेले आरोप प्रतिष्ठानाच्या डॉक्टर लोंढांनी फेटाळले असून जमीन देण्याबदल्यात धनंजय मुंडे यांना ट्रस्टमध्ये घेण्याची कोणतीही अट घातली नसल्याचे लोंढा यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सुरेश धस यांना दावा फेटाळला गेलाय. मी डॉक्टर महेंद्र अमरचंद लोढा, माझे बंधू डॉक्टर राजेंद्र अमरचंदजी लोढा. आमच्या कुटुंबाची एक ट्रस्ट आहे आनंद प्रतिष्ठान. या आनंद प्रतिष्ठानला मागील काही वर्षापूर्वी माननीय महसूल मंत्री नारायण राणे यांनी एक जमीन दिली होती फॉर सोशल पर्पजसाठी. आणि तिथे आम्हाला एक वृद्धाश्रम, HIV हॉस्पिटल आणि जे काही गरीब लोकांना मदत करतील असे प्रोजेक्ट आम्हाला करायचे होते. ही जमीन सिरसाळा येथे आहे. परंतु काल मी टीव्ही पाहत असताना पाहिलं की आमदार सुरेशजी धस यांनी आमच्या कुटुंबाचं नाव घेऊन एक स्टेटमेंट दिलंय की तिथे बाबा अशी अशी जमीन आहे, त्यांना ट्रस्ट हॉस्पिटल टाकायला अटकाव करताय किंवा त्यांच्या संस्थेत नाव घ्या असं धनंजय मुंडे साहेब म्हणतायत म्हणून. परंतु मी तुमच्याद्वारे सर्व जनतेला एक सांगू इच्छितोय की खरोखर असा कुठलाही प्रकार नव्हता किंवा नाहीच आहे. मला हे कळालं नाही की सुरेश अण्णा धसनी ही गोष्ट का मीडियात सांगितली, तीही आमच्याशी कुठलीही शहनशीलता न करता